तर आज दुसरा दिवस आहे मोहिमेचा. त्या वाटेवरती आपण नतमस्तक होतो, त्या वाटेवरती त्यांच्या स्मरणार्थ आपण फुलं उधळतो आणि तिथून आपण आपल्या दरवर्षी आपल्या मोहिमेला आपण छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. गुड मॉर्निंग मित्रांनो, मी आहे पार्थ घाटगे आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी बोललो होतो की मी एक ट्रेक करणार आहे, ते म्हणजे पन्हाळा ते पावनखिंड. आणि ज्या क्षणाची आपण वाट पाहत होतो तो क्षण आता आपल्यासमोर आलेला आहे. आपल्याला एक मोहीम करायची आहे. तर सध्या आम्ही आता पोचलो आहोत पन्हाळगडावर. आपली मोहीमची सुरुवात इथूनच चालू होणार आहे. आम्ही जरा काय तर खाऊन नाश्ता बिष्टा करून तर मी तुम्हाला सगळ्यांची भेट घालून देतो की माझ्यासोबत कोण कोण आहेत मोहिमेला. तुम्हाला दाखवतो मी. चला चला. चला. जय शिवराय. जय शिवराय. सकाळी लवकर आम्ही पोहोचलो पन्हाळगडावर, कारण इथूनच सुरू होणार होती आमची 50 किलोमीटरची मोहीम, ज्यामध्ये आम्हाला निसर्ग, इतिहास आणि स्वतःची परीक्षा घ्यायची होती. या ट्रेकमध्ये एक खास गोष्ट होती. आम्ही एकटो नव्हतो, कारण आम्ही एका जबरदस्त ट्रेकिंग ग्रुपला जोडलो होतो. ते म्हणजे कोल्हापूर मर्दानी. ही वाट पावन केली, ही खिंड पावन केली. त्या वाटेवरती आपण नतमस्तक होतो, त्या वाटेवरती त्यांच्या स्मरणार्थ आपण फुलं उधळतो आणि तिथून आपण आपल्या दरवर्षी आपल्या मोहिमेला आपण तिथून सुरुवात करतो. इतिहासात बऱ्याच सांगण्यासारख्या गोष्टी आहेत, बरीच नावं आहेत. इतिहास आपल्याला वेळोवेळी बदलूनच सांगितलेला आहे. प्रत्येक मुलाची, प्रत्येक व्यक्तीची इच्छा अशी असते की आपल्या बापापेक्षा मोठं कर्तृत्व गाजवायचं असतं प्रत्येकाला. माझा बाप हमाल असेल तर मला ठेकेदार व्हायचं असतं, माझा बाप ठेकेदार असेल तर मला मुकादम व्हायचं असतं, मला सुपरवायझर व्हायचं असतं. तसंच आपल्याला आपला बाप कळू दिला नाही, कारण त्याच्यापेक्षा आपण मोठं साम्राज्य आणि मोठं कर्तृत्व गाजू म्हणून आपल्याला प्रत्येक वेळी इतिहास बदलून सांगितलेला आहे. त्या वाटेवरती ज्या 600 बांधल मावळ्यांनी आपल्या प्राणांचं बलिदान केलं, त्यांच्या स्मरणार्थ आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण ही मोहीम आयोजित करतो दरवर्षी. त्यामुळं या मोहिमेचं गांभीर्य, या मोहिमेचं पावित्र्य प्रत्येकाने राखणं आपलं कर्तव्य आहे. पावन खिंडीतच त्या स्पॉटलाच एका लढाई झालेली नाही. लढाई या वाटेपासून ते विशाळगडच्या पायथ्यापर्यंत झालेली आहे. 600 मावळे जे होते, प्रत्येक वेळा पाठीमागची शिबंडी मागे थांबून येणाऱ्या गनिमाला थोपवायचं काम करत होती, मजल दर मजल. तर मित्रांनो, आपल्यासोबत जोडलेले आपले ज्योतिबा ट्रॅकर्सचे ग्रुप मोहिमेला, आणि आपण इथूनच सुरुवात करणार आहे आपल्या मोहिमेच्या याला. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. जय भवानी. पन्हाळगड खाली उतरताना तुम्हाला ह्याच वाटेवरून खाली जावं लागतं, कारण हाच तो राजदिंडीचा मार्ग होता. ह्याच वाटेने आपले छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे निवडक मावळे ह्याच वाटेने ते वेढा फोडून ह्या विशाळगडाच्या वाटेने रवाना झाले. हे इकडे रे. अरे आमचे मास्टर माइंडचे एक्सपिरियन्स आहेत 1 वर्षाचे. सर एक्सपिरियन्स सांगा की तुमचा. एक्सपिरियन्स सांगा. कशा संदर्भात बोलायचं? केदारनाथ नाही रे, पन्हाळा पावनखिंड ही आपल्या शौर्याची गाथा सांगणारी एक मोहीम आहे. यामध्ये मराठी मावळे जे रात्रभर प्रवास करून सगळ्या निकराची झुंज देऊन ज्यांनी शिवाजी महाराजांना विशाळगडावर पोहोचले, असा एक प्रवास आहे. या मोहिमेला शक्यतो पाऊस असतो, अतिशय प्रतिकूल पाऊस नाही. हे मोहीम आहे, पण यावेळेला फारसा पाऊस काही दिसत नाही.
त्यामुळं बघूया पुढं पुढं जाय त्यावेळेला लागेल तसं मोहीम थरारक होत जाईल. चला, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. मित्रांनो, पन्हाळगड खाली उतरल्यावर तुम्हाला अशा प्रकारची एक टिकमार दिसेल, तिच्यावर राजमुद्रा आहे आणि इथूनच आपल्याला थेट मसाई पठारावर जायचं आहे. मित्रांनो, मागच्या वेळी आम्ही या स्पॉटला आलो त्यावेळी पाऊस होता, तर यावेळी काय पाऊस नाही. आपल्याला कडक ऊन पडले. तिथूनच आपल्याला मसाई पठारावर जायचं आहे वरती. भावाचा चिखलात पाय गेला. असू दे भरपूर पुढे चिखल आहे. चला बाई चला घेऊ पाय पकडून. आपण तिथनं गेलतो काय? अहो इकडे या की पप्पूदा. कुठली वाट सोपी वाटाल्या? चला इकडे या सगळीकडे या रे. सोप्या वाटेल जाणार इकडे या हर्षद तिकडे गेलास तर घालायचं पाय त्याला म्हणते असं घालायचं असतं. त्यातनं जायचं. मागच्या वेळी आपला पाऊस होता. मागच्या वेळी मी मध्ये परत गेलो आणि तिथनं पुढे सरळ चालत गेलो. एवढं पाणी मित्रांनो, आपला आल्या आले चिखलात पाय गेलेला आहे. बूट वाचवायचा प्रयत्न करत होतो, खरं बूट काय आपला टिकला नाही. पुढं आणि आपल्याला असंच चिखल दिसणार आहे. बघू शकता किती जण आल्यात. प्रत्येक जण आपले बूट वाचवायचे प्रयत्न करत आहेत. माझा शूज बघू शकता. पप्पूदांचे वाईल्ड क्राफ्ट. चिखल आल्याशिवाय मोहीम नाही हो. बरोबर आहे, बरोबर आहे. विनायक कुठे गेला? विनायक आपण असं मोहीमला आल्यासारखं वाटलं. मोहिमाला आली तरी पॅन्ट बिंट काय बघायला नाही. तर मित्रांनो, आपल्याला जाते असा एक टिकमार्क दिसत आहे. पुढे पण असेच दिसणार आहेत. मला म्हणाले बाई ग बाबो. होय बाबा आळू. पाऊस तर काय नाही मित्रांनो, खरं आपण त्या ग्रुपमध्ये एकट्यानेच रेनकोट घातलेला. काठी धरून ओढायला पाहिजे पुढे वरची. स्ट्रगल. असं काय तर सांगितलं की जरा विश्रांती मिळते. हा चला चला. त्रिशालला आणि काय त्रिशालला काय पोह्याचा दणका पाडलाय. 2 वाट्या पोहे जिरलं जाता पोहे. मसाई पठारला वरती जाताना सगळेजण आपापले कष्ट घेते, कारण की एकेकांना वरती चालायला होत नव्हतं. अरे कम्फर्टेबल. खलास. मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आहे मसाई पठारवर. जरा थोडा वेळ रेस्ट घेतलाय. आपली मेंबर अजून यायचेत, गँग आपले यायचेत. 5 मिनटं आम्ही बसून लगेच निघणार आहोत.
मित्रांनो पुन्हा आता मसाई पठारावरनं 2 तास चालत आहोत. हे होय मसाई देवीचं देऊळ आहे. मसाई पठारावरून जाताना तुम्हाला एक सुंदरसं मंदिर दिसेल, ते म्हणजे मसाई देवीचं मंदिर. 3 तासाचा ट्रेक करून आपल्याला एक पहिलं गाव लागतं, ते म्हणजे खोतवाडी. तर मित्रांनो आपला मसाई पठाराचा पट्टा इथं संपलेला आहे आणि आपल्याला इथून आता खाली जावं लागणार आहे. खाली एक गाव आहे, त्याचं नाव खोतवाडे. माणसं पळत चाललेले दिसली मला. आता आपण खोतवाडीत बोल. हे खाली आहे गाव इथं. नाही आता हे संपले की मसाई पठारचं. अजून पुढे आहे की हो. सॉरी गाईज, माहिती आपली चुकलेली आहे. सॉरी ब्लॉगर, सॉरी माय सबस्क्रायबर्स. मी ट्रेकला जाताना अशीच मज्जा मस्ती करत होतो, कारण की चालत आम्ही कधी पोहोचलो गावामध्ये आम्हाला ठाऊकी नव्हतं. पुढे जाऊन असं भाई होय. आपण तर काही जनावरच आहे की. 2 पायाचं जनावर चालली. 2 पायाचे जनावर चालत चालले. अशा तऱ्हेने आम्ही खोतवाडीत पोहोचलेलो आहे. आता थोड्या वेळात आम्ही खोतवाडीमध्ये पोहोचेल. तिथे एक पोरगी काय म्हणली माहिती काय, मला जेवण नसेल तरी चालेल, फक्त कॉफी पाहिजे मला. इशारा कॉफी देतो मी तुला. तर मित्रांनो आता आपण पोहोचलेलो आहे खोतवाडीत. ते जाऊन आपण लंच करणार आहे, म्हणजे जेवणार आहे. जेवून मग आपण काय थांबत आहे. मसाई पठार खाली उतरल्यानंतर तुम्हाला लागतं खोतवाडी. या खोतवाडीतूनच तुम्हाला उजव्या बाजूने सरळ जायचं आहे. ताण पडते हो पिंढरीवर, डांबरी रोडवर नाही होते. पडाला काय चाललोय, म्हणजे आता 12 किलोमीटर झालेत चालून. अजून आपल्याला किती किलोमीटर चालायला माहिती आहे काय. पण आता खोतवाडीत जेवणार होतो, कारण की जेवायला आपल्याला काही शक्य झालेलं नाही, कारण की पुढचा टार्गेट आपल्याला कव्हर करायचा आहे. त्यामुळं आपण पुढच्या टार्गेटवर जाऊन आपण जेवूया, जरा रेस्ट करूया आणि तिथून पुढं आपण सुरुवात करूया. मित्रांनो पावसाची एंट्री झालेली आहे. खरं पाऊस थोडा वेळ येतोय आणि जातोय. आमचे चंदूदा पण थकलेले आहेत. हो चंदूदा, चांद का सितारा कसं वाटते. जय महाराष्ट्र. चिरली आमची चिरली. बस आता जेवायचं कधी गेले.
हे पाण्यात ना असून दे. बाहेर पडणार आहे आणि परत आपल्याला डांबरी रस्त्यावरच चालायचं. चंदूचा चित्र काय पूर्ण टुरटूर झाले. दादांच्या पायावर फोड उठलाय एक, तो आपल्याला रूमवर जाऊन फोडायचा आहे. चिखल लागो बघू शकता मित्रांनो, चिखल केवढा आहे. चला रे, आपल्याला पुढचा टार्गेट कव्हर करायचा आहे. आपण असे थांबलेले नव्हते, एका रात्रीत पार केलं. थांबत चाललो मला थोपवत इलेक्ट्रोल पावडर घेऊन. तरी म्हणजे थोड्याच वेळात आपण मित्रांनो धनगरवाडीत पोहोचणार आहे. तिथे पोहोचले की आपण एक रात्र स्टे करणार आहे. परत आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला चालणार आहे. मित्रांनो आता आपण पोहोचलेला आहे धनगरवाडीमध्ये. तर धनगरवाडीमध्ये आपण स्टे करणार आहे. परत उद्या सकाळी 6 वाजता इथून निघणार आहे. चला, पायाचा तर असा भुर्जी झालाय माझ्या. अरे इकडे बघ, भाऊ कुठे आहेत? अरे हात आहेत काय आपले? अरे कुठनं यायला लागते? चुकीचं आलो का? ये हाय गाईज, वेळ झाला आम्हाला येऊन. हर हर महादेव. हर हर महादेव. तुम्ही इथं ना मग कुठं? पलीकडं गोट्यात चालती का आम्हाला? आमच्या आता जिरल्या चांगल्या. काय आम्ही चंदूचा जो पाठ दुखाला कंबर सगळी, त्यांना मारला झेंडू स्प्रे. चिंडुकल्या मीडियम साइज लार्ज.